नमस्कार मित्रांनो, या वर्षाच्या सुरुवातीला आपण एक निश्चय केला होता. या वर्षात एखादी ट्रिप महाराष्ट्राच्या बाहेर करायची. प्लॅन झाले, डेस्टिनेशनसुद्धा ठरवली, पण नेहमीप्रमाणे सर्वच मित्रांनी प्लॅन कॅन्सलसुद्धा केले. खूप विचार केला आणि ठरवलं एकटे जाऊया. मनात थोडी भीती होती, काय होईल कसं होईल, पण हीच भीती घालवण्यासाठी आणि स्वतःच्या सेल्फ ग्रोथसाठी मी निघालो एकटा. या प्रवासात जे काही होईल ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि एकटा आपण हम्पी कशा प्रकारे एक्सप्लोर करू शकतो ते सुद्धा कमीत कमी बजेटमध्ये हे तुम्हाला दाखवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. तर चला एक्सप्लोर करूया विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी. सर्वप्रथम हम्पीला येण्यासाठी मुंबईवरून 250 रुपयाचं जनरलचं तिकीट काढून 15 ते 16 तासात आपण पोहोचतो हॉस्पिटलला. तर मित्रांनो, फायनली 16 तासाची जर्नी पूर्ण करून आपण हॉस्पिटल स्टेशनच्या बाहेर आलोय. हा स्टेशनच्या बाहेरचा पूर्ण परिसर आहे, आपण दाखवतो. बाहेर आल्यावर आपल्याला रिक्षा लागलेत. तर आता मी सांगितलंच नाही आपण कुठे चाललोय. आपण कर्नाटकमध्ये आलोय. कर्नाटकमध्ये आपण हॉस्पिटल आलोय. लास्ट स्टेशन आहे हॉस्पिटल. इथून आता आपल्याला जायचं आहे हम्पीला. हम्पीसाठी आपल्याला इथून आता बस पकडायची आहे. म्हणजे स्टेशनच्या बाहेर बस नाही, इथून आपल्याला ऑटोनी बस करून जावं लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा सोलो एकटे आलोय महाराष्ट्राच्या बाहेर. अशा आपण आपल्या छोट्या छोट्या ठिकाणी फिरत असतो एकटे. मग तिथे फिरणे आणि ते फिरणे खूप मोठा डिफरन्स आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा एकटं वेगळ्या परराज्यात, त्यामध्ये आपल्याला थोडीशी लँग्वेज बॅरियर फेस करायला लागेल की नाही माहीत नाही, सध्या तर नाही लागली अजून. तर हम्पीलाच आपण जाऊ. आता आपण इथून हम्पीपर्यंत कसं पोचायचं ते सांगतो. आता ऑटो आहे, ऑटोने आपल्याला 20 रुपये घेऊन बस स्टँडपर्यंत जायचं आहे आणि तिथून आपल्याला बस करून जायचं आहे. आणि इथून डायरेक्ट इधर से कितना डायरेक्ट बस का डायरेक्ट हम्पी आने का. तो हम्पी जाना है क्या? हाँ, हम्पी तो बस नहीं मिलता है, खाली किधर जाना है? मेरे को हम्पी के लिए बस चाहिए. हम्पी जाना है? नहीं, अमलापुर मिलता है, तो ऑटो जाना पड़ता है. हाँ ठीक है, बस स्टैंड तक छोड़ दे. बस स्टैंड और वहाँ से बस का कितना होता है हम्पी तक? फिर तुमको ऑटो पकड़ना ही पड़ता है, पैसा भी चल रहा होता. नाही, तुमको बस स्टँड छोड़ने का है. हां, 1 मिनिट. तर आता आपल्या माहितीनुसार ते काय पण सांगतो, आपल्याला माहिती आहे थोडंसं, आपण पण नॉलेज घेऊन आलोय. बघू आता गेलो तिकडे जरा. पण त्यांना मला बस भेटते का बघूया, कारण की आपण त्यांना माहिती आहे आपण बाहेरून आले, आपल्याला विचारलं पण. हा मित्रांनो, हॉस्पिटलच्या बाहेरचा परिसर. हा, इथं सगळे रिक्षा लागलेत. इथून जर डायरेक्ट हम्पीला जायचं असेल तर 300-350 रुपये घेतील रिक्षावाले. तेवढे द्यायचे ना, 100-150 रुपये खूप झाले. पण बघू आता इथं आपलं डायरेक्ट जायचं नाही, आपलं जायचं तर बस करूच आहे. आपण जरा एक ग्रुप शोधू. मित्रांनो, इथं या साईडला रेल्वे स्टेशन आहे. हार्डली किती 800 मीटरचं ते 10 मिनिटाची वॉकिंग आहे. रिक्षा केली तर 20 रुपये घेतात. 20 रुपयाच्या वर 1 रुपये द्यायचा नाही. तुम्ही 10 मिनिटात चालत बनवू शकता. चालत आल्यावर तर हा बस स्टँड आहे समोर. आता बघू बस कुठे लागते, तर बसची चौकशी करू आपण. आता मी तर आलो, मी चालत येत होतो, पण तो रिक्षावाला बोलला तर तुला फ्री बस सोडतो मी तिथपर्यंत. बोललं चला, आणि त्यांनी सोडलं आणि त्याला पैसे मागितले नाही, मग मी देऊन टाकले. समोर बोलला मी सोडतो फ्रीमध्ये, आपलं पण करता होईल. आता बस स्टँडवरती आलोय. आता बघू आपण बसची जर चौकशी करू. इन्कावरी काउंटर कुठं आहे आपल्याला माहिती आहे. बस आपल्याला 21 रुपये घेते बस. कुठं लागते ते माहिती आहे, ते विचार थांबा. हम्पीला बस कुठे आहे? हम्पी इधर जाता है. कहाँ से? इधर यहाँ से मिलेगा? हाँ इधर. अच्छा ठीक आहे. इथं बस लागेल. पोराने सांगितलं आपल्याला इथे बस लागेल. ठीक आहे, व्हिडिओ वाचलाय. अभी आपण काय ते जरा नाश्ता करूया, साऊथ इंडियन. हाँ, क्या है भाई ये? रेट तर रिजनेबल आहे. हे काय खाली काय डोसा आयटम. एक डोसा खाऊया. डोसा पण आहे, उत्तप्पा पण आहे. मिनी मिल पण आहे.
ओके आता जरा सध्या डोसा खाऊ. कूपन है कूपन है कहाँ पे वेर वेर. अरे भाई ये तो लफड़ा हो रहा है. कहाँ पे है. हाँ यहाँ पे. कूपन कहाँ पे दोस्त. कूपन यहाँ पे कूपन है. काका इडली एक. चम्मच ब्रो चम्मच. स्पून स्पून. बस म्हणजे ब्रो. मित्रांनो आता बसमधून आपण उतरलो. अर्धा घंटा लागतो बसने इथे यायला. तर आता आपण उतरलोय आणि आपल्याला हम्पीचे नजारे पाहायला भेटले ते बघा. हा माझ्या पाठ्या विरूपाक्ष टेम्पल आहे आणि माझ्या हातात हे चादर आहे थंडीची. येऊन फिरायला लागते बागेत बसत नाही म्हणून. पण हा समोरचा नजारा बघा. आणि पूर्ण जाम झाले. क्रिसमस आहे त्यामुळे ना खूप लोक आलेत. म्हणजे सुट्ट्या असतील लोकांना त्यामुळं. आणि खूप सगळीकडे भरगच्च झाले. म्हणजे गाड्या दिसल्या. लोक तेवढे दिसले नाही अजून पण गाड्या दिसल्यात. आता मग सध्या मंदिरात नको जायला. आधी आपण रूमचा जुगाड करू काहीतरी. आपल्याला बघायचं आधी रूम. स्टे बघायचा आहे. सामान इमान ठेवायचं. कपडे चेंज करायचं फ्रेश व्हायचं. मग आपण थोडंसं जरा इथला जरा बाजार विरूपाक्ष टेम्पल बघू. आणि अजून इथले 1-2 पॉईंट बघू छोटे आणि आता 3:30 वाजलेत. आपण 4ला एक्सप्लोर करायला निघू. 4-4:30ला आपल्याला रूम बघायला लागेल तिथे आहे. आणि आपल्याला बजेटमध्ये रूम पाहिजे. आता आपण आलो आहे अशा टायमाला पुन्हा रश आहे त्यामुळे ना हे लोक रूमचे प्राईस जास्त सांगणार. बघावं लागेल आता कुठे अफोर्डेबल. थोडीशी आपल्याला मेहनत करावं लागेल तर रूम शोधायला. चला बघू. हा भाऊ आपल्यासोबत आहे रियान ना. इस साईड आहे खाली माझ्या. हा रियान बिचारा आपल्याला हॉस्पिटलला भेटलेला बस स्टॉपला. त्याच्यासोबत आहे मी कासपासून. मी सगळं त्यांनी विचारपूस सगळं आलं. तोच माझा रूम दाखवतोय. तो म्हणजे हा काय एजंट नाही पण ह्याच्या ओळखीमध्ये ह्याच्या आजूबाजूला इथं राहतो हा. ते बघू जरा. मला तर वाटतंय आपला बजेट तर 500पर्यंत आहे. भेटलं की नाही मग माहीत नाही. बघू मित्रांनो. आपण आता हाच हम्पी बाजार आहे. हे बघा इथं हा विरूपाक्ष टेम्पल आहे. हा दिसतं विरूपाक्ष टेम्पल आहे. इथून पुढे सगळे काय फिरायच्या जागा आहेत. आणि आपल्याला एकदम बाजाराच्या बाजूलाच आहे पहिलं शॉप. आपल्यासोबत जो होता ना रियान आपल्यासोबत रियान होता त्याचा शॉप बाजूला आहे. त्या बाजूलाच रूम्स आहेत. हे हम्पी रूफ रेस्टॉरंट. इथं आपण रूम घेतोय आता. झालं आपल्या काकासोबत बोलतो. तुम्हाला रूम दाखवतो एकदा कसं आहे. फक्त प्रॉब्लेम आहे की आपल्याला अटॅच बाथरूम नाही भेटलं आहे. कारण की हा रूम आहे. हा पूर्ण रूम आहे आपला. लाईट फॅन आहे. फक्त आपण सांगितलं की अटॅच बाथरूम नाही. म्हणजे याच्यात बाथरूम नाही भेटणार आपल्याला. बाथरूम आपल्याला बाहेर घ्यावं लागेल. म्हणजे इथून या साईडला बघू बाथरूममध्ये कसं आहे. कहाँ पे है बाथरूम. इस साइड म्हणजे इथे बाथरूम आहे. अरे बापरे इथे बाथरूम्स आहेत. हे काय अंघोळीचं आहे. हे काय हागायचं आहे. ठीक आहे चालेल. आणि आपल्याला पहिलीच रूम भेटले. पहिली वाली ती रूम कशी आहे. इथे खॉट आहे. इथे खाली गड्डा टाकलाय. तर हे भेटले आपल्याला. हे घेतोय आपण. आपल्याला तो रूम देतोय. मला बोलला 700
पण तो 550ला देतोय. आणि क्राऊड एवढा आहे ना बाहेर की सगळेजण डबल टिबल रेट लावतात. 2,500 1500च्या खाली तर देतच नाहीत. आणि मी पण आता एवढं कुठे शोधत बसतो रूम मी जाऊन इकडे, म्हणून मी पण जरा आतमध्ये जातो इथेच. आणि आपल्याला तो ओळखीचा पोरगा आमच्या बाजूलाच आहे, त्या बाजूचा रूम घेतला आहे म्हणून थोडा सेफ पण मला वाटत आहे. म्हणून जास्त काय लांब गेलो नाही, समोर रेस्टॉरंट वगैरे आहे. थोडीशी शोधाशोध केली तर आय थिंक सो भेटू शकतं थोडं अजून कमी बजेटमध्ये. पण इतक्या जवळ भेटलं आणि आपल्याला आता कुठे शोधत बसणार ना, भेटतील शोधल्यावरती. पण ठीक आहे, एवढं काय वाईट नाही वाटत आहे मला. 550ला घेऊन टाकला आपण 2 दिवस 550ला. तो जाऊ आता वरती जाऊन सगळं करून टाकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फ्रेश झालो. अर्धा तास आपण फ्रेश झालो. रूम घेतला. रूम तुम्हाला मी दाखवलं. आपण ते 2 दिवसासाठी रूम बुक केले. 1100 रुपये घेतले 2 दिवसाचे. ठीक आहे बाबा, मला थोडे वरती वाटले कारण की सीझननुसार मला वरतीच वाटले ते. ठीक आहे, त्यानुसार त्याबद्दल तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आताच सांगून येतो. 1100 रुपये घेतले, 550 रुपये पर डे. कारण की मी पण घेतलं कारण की जवळच आहे. बघा, हा विरूपाक्षा टेम्पल आहे. हा हेमाकट्टा हिल आहे. आपल्याला सनसेट बघायला इकडेच जायचं आहे. आणि त्याच्या बॅक साईडला रिव्हर आहे. आता आपण हे सगळं जवळ आणि आपला स्टे इथं जवळच आहे. बघा इथं स्टे जवळच आहे आणि सेफ आहे. सगळ्यात मेन म्हणजे सेफ आहे. आतमध्ये गल्ल्यात तिकडं रूम भेटला असता 400 450पर्यंत. पण तो गल्ल्यामध्ये आतमध्ये थोडा सेफ नाही वाटला मला, म्हणून मी ह्या जवळ घेतला. बरंच रेस्टॉरंट पण आहे, तिकडेच आपण खाऊ शकतो, काय हे नाही. तर मग आता आपण सुरुवात तर केली बाहेर यायला. आता तुम्हाला विरूपाक्षा टेम्पलचा एक जरा हे दाखवतो व्ह्यू. मित्रांनो, हा हेमाकुट्टा हिल आहे. इथून आपल्याला सनसेट पाहायचा आहे. हा टेम्पल विरूपाक्षा टेम्पल, त्याच्या राईट साईडला गेल्यावर रिव्हर आहे. मागच्या टायमाला तुंगभद्रा रिव्हर. आणि समोर बघा, म्हणजे ज्याला हम्पीबद्दल माहिती आहे, या मंदिरामध्ये नाही हत्तीनी राहते, तिचं नाव लक्ष्मी आहे. ती बघा, आपण एंट्री मारत आलो आणि तेवढ्यात ती बाहेर आली. मग आपल्याला तिचं पण दर्शन होऊन जाईल. म्हणजे ही फेमस आहे, एक्झॅक्टली या रिजनमध्ये फेमस आहे. 10 रुपये दिल्यानंतर ही आशीर्वाद देते असं काहीतरी मी पण ऐकलंय. आपण जाऊन बघू तिकडे जरा. तर मित्रांनो, हा विरूपाक्षा टेम्पल. याच्या आतमध्ये आपण रात्री जाऊ सगळं झाल्यानंतर. आधी आपण रिव्हर साईडला जाऊन येऊ. रिव्हर साईडवरून फिरून येऊ, हेमाकुट्टा हिल्सवर जाऊ, सनसेट पाहू. आणि मग सनसेट डाऊन झाला की आपण मग मंदिरात जाऊ, मग स्टेला जाऊ. तर आधी आपण या साईडला जाऊ. पण मित्रांनो, आपण रिव्हर साईडला आलोय. हम्पीमधलं आपलं पहिलं लोकेशन आहे जे आपण एक्सप्लोअर करायला आलो, म्हणजे पाहायला आलोय पहिलं लोकेशन असं आहे ना की असं वाटलं की सगळ्यात भारी लोकेशन हेच आहे. पण ह्याच्यापेक्षा भारी लोकेशन अजून आहेत, पण सध्याला सगळ्यात भारी लोकेशन हेच आहे. कारण की सनसेटचा टाईम झाला आहे आणि आपण नदी किनारी आहोत. तर तुम्हाला दाखवतो एक व्ह्यू. थांबा, 1 2 3. हा बघा मित्रांनो, नदीचा तट. वा, काय व्ह्यू आहे मित्रांनो. हा बघा, ही नदी एकदम बाबा खडकायत आहे. इथे लोक आंघोळ करतात, चेंज वगैरे चालू आहे. पाण्यामध्ये दगड बिगड पण आहेत आणि पाण्याचा फ्लो कमी आहे आणि पाण्याची डेप्थ पण कमी आहे. आपण सकाळी येऊ शकतो स्नान करण्यासाठी. Foreigners also coming here and ladies changing there. ही बोट आहे, ही आपल्याला नदी क्रॉस करून त्या साईडला घेऊन जाते.
पण इथे आपण परवा जाणार आहोत, उद्या पण नाही परवा. आणि ही मी तुम्हाला खरं खरं सांगतो, कॅमेरा ना हे जे 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 ब्युटी दिसते ना, कॅमेरा हे ना पूर्णपणे शो नाही करू शकत आहे. की जे आपण प्रत्यक्षात बघतोय आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्ही जे बघताय ना, ह्याच्यामध्ये खूप फरक असणार आहे. कारण की एवढी ब्युटी कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत. वा पण नाही काय समज जायला ही बोट आली. तर आपण तिथून आलो लेक पॉईंट पूर्ण फिरून. हा विरूपाक्षा टेम्पल, त्याच्या आपल्याला लेफ्ट साईडला जायचं. लेफ्ट साईडला या सिड्याने आपण वर गेल्यावर आपण जातो हेमाकुटा हिल्सला. तिथून आपल्याला या मंदिराच्या मागे होणारा सनसेट, म्हणजे जो बेस्ट सनसेट मानला जातो एव्हर साऊथ साईडचा, तो आपल्याला पाहायला भेटणार इथे. चलो. भाई साहब, हा एक स्ट्रक्चर आहे. सगळे लोक सनसेट साठी बसले होते, हे बघा सगळे. ज्या म्हणजे ज्या ह्याच्यासाठी आपण एवढी धडपड केली, जेवढी मेहनत केली होती, ते आज इथे आल्यावरती एकदम शब्दात सांगता येते. म्हणजे तुम्हीच बघू शकता माझा आसपासचा परिसर. बघा माझ्या समोर माझा सनसेट होतोय, अजून झाला नाही, व्हायला बाकी आहे. बघा अजून झालं नाही. मी सगळं करून मस्तपैकी बसणार इथं अर्धा तास सनसेट बघायचं. तर तुम्ही त्या आधी तुम्हाला सगळं लोकेशन दाखवतो. बघा काय किती सुंदर आहे यार. या हम्पीला जरूर या. खरं लोक बोलतात हम्पी खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहे. या सुंदर सनसेट समोर शांत बसल्यानंतर आपण जो एकटे येण्याचा निर्णय घेतला होता तो योग्य होता याची खात्री झाली. सूर्य मावळला आणि आपण निघालो विरूपाक्षा मंदिराकडे. हम्पीतील सर्वात प्राचीन आणि आजही जिवंत असलेलं मंदिर. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, ज्यांना येथे विरूपाक्ष या नावाने ओळखलं जातं. इतिहास सांगतो की विजयनगर साम्राज्य उभं राहण्याच्या खूप आधीपासूनच येथे पूजा अर्चा चालू होती. विजयनगर साम्राज्याच्या काळात या मंदिराचा विस्तार खूप वाढला. मित्रांनो ही आपली रूम आहे इथे खाली, आणि आता वर रेस्टॉरंट आहे. हा त्यांचा क्यूटसा रेस्टॉरंट, क्यूटसा सेटअप लावला त्यांनी. बघा छोटे छोटे लाइटिंग्स हे म्हणजे असे घंटीसारखे, आणि बसायला पण गादी आणि पिलो आहे एकदम मस्त. म्हणजे वेगळी वाईब थोडीशी डिनरची. आपला स्टे आहे ना, स्टेच्या वरतीच हा रेस्टॉरंट आहे. तिथे आता खायला आलोय. आता झालं, आजचे सगळे लोकेशन्स कव्हर केलेत आपण. आजचा दिवस आपण आता इथेच एंड करूया. उद्या नवीन हा सगळा हम्पीचा व्हिडिओ पूर्ण एका याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार होतो, पण नाही होणार. खूप मोठी व्हिडिओ जाईल, खूप लेंदी होईल. त्यापेक्षा मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ करेल. आजचा पहिला डे हम्पीचा, आणि उद्या दुसरा डे. दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही दुसऱ्या ॲक्टिव्हिटी दाखवू. आजचा दिवस आता इथं संपला. आलो हम्पी थोडासा फिरलो, सगळ्या गोष्टी केल्या. आता आपण इथे करू आणि उद्या भेटू आपण मॉर्निंगला.